पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजल्याने शिवसेना शिंदे गटातून व शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग इंगळे हे पंचायत समितीसाठी व जिल्हा परिषदेसाठी संगीता बबन गोसावी या निवडणूक लढवित आहेत. सामाजिक जाणीव, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून पांडुरंग इंगळे यांच्याकडे नागरिक हक्काचा माणूस म्हणून पाहतात. गावागावातील प्रश्न समजून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती लोकांमध्ये विश्वास निर्माण करणारी आहे. पांडुरंग इंगळे यांनी नेहमीच गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व रोजगार यासारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असताना सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येक कामात पारदर्शकता ठेवत विकासाला गती देण्यावर त्यांचा भर राहिला आहे. इंगळे सक्रिय असून अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी ते नेहमीच धावून येतात. कुठल्याही भेदभाव न करता सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका लोकांच्या मनात घर करून गेली आहे. त्यामुळेच आपला माणूस, हक्काचा माणूस अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसात अनेक नागरिकांनी इंगळे यांची भेट घेऊन तुम्हीच आमचा आवाज आहात असा विश्वास व्यक्त केला. विकास कामांचा अनुभव, लोकांशी असलेली नाळ आणि प्रामाणिक नेतृत्व यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून आगामी काळात ते जबाबदारी अधिक ताकदीने पार पाडतील असा ठाम विश्वास माजी शिवसेना शहरप्रमुख नेताजी जमदाडे व नागरिकांनी व्यक्त केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहे. त्यामध्येच बुधगाव गटातून जिल्हा परिषदसाठी संगीता बबन गोसावी आणि पंचायत समितीसाठी पांडुरंग कृष्णा इंगळे तात्या यांना पक्षाच्या वतीनं धनुष्यबाण चिन्हावर उभं केलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेले कामे, महिला असतील, तरुण असतील, शेतकरी असतील, याच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमचे उमेदवार हे सर्व समाजाच्या प्रश्नाची जाणीव असलेले, समाजामध्ये मिळून मिसळून वागणारे आणि समाजामध्ये सातत्यानं हजर असणारे उमेदवार आहेत. इतर उमेदवारांच्या तुलनेनं आमचे शिवसेनेचे उमेदवार हे लोकांच्या कामाला कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्या ठिकाणी मला आहे. बुधगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जी कामं आहेत, विशेष करून ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेले ओपन पीस हे सुरक्षित राहावेत आणि त्याचा उपयोग लोकांना व्हावा यासाठी आम्ही विशेष करून लक्ष देणार आहे. त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत लोकांचे, रस्ते असतील, गटार असतील किंवा पिण्याचे पाणी असेल, हे प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडवायचा प्रयत्न करणार आहे. आणि इतर उमेदवारांच्या पेक्षा लोकांच्यामध्ये इतर उमेदवार निवडणुकीपुरतं येतात, पण आमचे उमेदवार हे 5 वर्षे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, राहतील, यात कोणतीही लोकांनी शंका बाळगायचं कारण नाही. आणि आम्ही सगळे मिळून आणि सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने आमचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. जय महाराष्ट्र. सर्व मतदारांना माझा नमस्कार. मी नेताजी जमदाडे, बुधगाव माजी उपशहर प्रमुख. मी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद 2 उमेदवार दिले आहेत. त्याच्यामध्ये पी.के. दादा इंगळे, ज्यांचं पांडुरंग कृष्णा इंगळे हे नाव आहे, आणि संगीता बबन गोसावी ह्या जिल्हा परिषद उमेदवार आहेत आमच्या. या दोघांनाही आम्ही धनुष्यबाण चिन्हावरती उमेदवारी दिलेली आहे. पी.के. दादा इंगळे हे आमचे सर्वसामान्यांचे, काबाड कष्टकरीचे, धडाडीचे उमेदवार आहेत. यांनी गेले 40 वर्ष राजकारण कमी आणि समाजकारण केलं आहे. गेल्या 40 वर्षात हे 1 वेळा ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच होते. तसेच पी.के. दादा इंगळे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, आरोग्य ह्या मूलभूत सुविधांसाठी, आरोग्य, रस्ते असतील, गटारे असतील, भ्रष्टाचार विमुक्त बुधगाव यासाठी लढा दिलेला आहे. पी.के. दादा इंगळे हे सर्वसामान्य, म्हणजे सर्वसामान्यांपेक्षा सर्वसामान्य कुटुंबातून जन्मले असल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची कळवळ आहे, सर्वसामान्यांच्या अडचणी माहीत आहेत, सर्वसामान्य लोकांना काय लागते हे माहीत आहे. बलाढ्य उमेदवारांसाठी ते कुठल्याही अशा एखाद्या नवीनच आल्या तर आज राजकारण करायला लागलेत असे उमेदवार नसून त्यांना या उमेदवारीमध्ये लोकांचा इतका भरघोस पाठिंबा मिळाला आहे की तात्या तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्या संघ आहेत असे गावातून येऊन लोकांनी सांगितल्यामुळे तात्यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे. तात्या हे विजयी होणार आहेत, पण विजयाच्या आधी त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. पी.के. दाते हे गावातील आरोग्य, रस्ते, गटारी
या सुविधावरती पूर्णपणे रस्ते फोकस करणार आहे. तसेच पिकेताताई आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बुधगावमधील श्रीरामनगर, उत्कर्ष कॉलनी असू दे, श्रीरामनगर असू दे किंवा बाकीचे 7-12चा जो आमचा प्रश्न आहे, ज्यांचे उतारे नावावर होत नाही आहेत, तशा लोकांसाठी एकनाथरावजी शिंदेंना आम्ही पत्र देऊन ते सिटी सर्वेला कसं नोंद करतायत याच्यावरती प्रयत्न करणार माननीय बजरंगभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली. तसेच पुढील अजेंडामध्ये आम्ही उमेदवारांच्या पेक्षा आम्ही आमच्या कामावरती विश्वास ठेवून हा उमेदवार दिलेला आहे. त्याच्यामुळे एवढं मी लोकांनी या उमेदवाराला भरघोस मतं देऊन निवडून द्यावं ही मी सर्व मतदारांना अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.